वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी स्किन केअर प्लस ब्लॉग बनवते आहे. म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये काय होईल काय नाही आय डोंट नो. असंच रॅन्डम ब्लॉग आहे हा. सो फर्स्ट ऑफ ऑल माझा पूर्ण फेस आता जास्त ऑइली होत चाललाय हळूहळू. ऑलमोस्ट माझा म्हणजे ऑइलीच फेस आहे. तर फर्स्ट मी कॉफी पावडर घेतली आणि ते मुलतानी माती. सो चला रेमेडी स्टार्ट करूया. हे मी फर्स्ट टाइम ट्राय करते. मी असं बघितलेलं हे खूप लोक ट्राय करतात, सो म्हटलं मी पण ट्राय करू जरा. त्याच्या आधी मी असं नॉर्मलच मुलतानी माती फेसला अप्लाय करायची, त्याच्यामध्ये काही मिक्स नाही करायची मी. तर फर्स्ट टाइम मी म्हटलं जरा कॉफी पावडर पण मिक्स करून बघू काय होते. तर कैची घेऊन बसायला पाहिजे, पण कैची आता उठायचा कंटाळा आलाय माझ्या. ना 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 ना. So, this is the packaging. हे मेडिकल मध्ये इझिली भेटून जातं. तर असं काही नाहीये की कुठे भेटेल आणि काय काय ते सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल की इझिली हे मेडिकल मध्ये भेटतं मुलतानी माती. तर मी फक्त फेस आणि नेकला अप्लाय करणार आहे, जास्त नाही. थोडंसंच तुम्हाला मी दाखवते. परत ॲज इट इज अशीच पॅक करून ह्याच्यात ठेवून दिली. सो तुम्हाला रेसिपी का कॉफी पावडर आणि मुलतानी माती. कॉफी पावडर पण मी तेवढीच घेतलेली आहे. सो थोडंसं पाणी, जास्त नाही. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त थिक पण नाही करायचं हे. तर एकदम थोडंसंच. हां, आणि हे प्रॉपर असं ह्याला हे करून घ्यायचं. माझ्याकडे ब्रश होतं, मेकअपचा ब्रश, पण आता ते पण उठून घ्यायचा मला कंटाळा आलाय जाम. ओ माय गॉड, आता खाली सांडला असतो. ह्याला प्रॉपर हे करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही पण असे एकजीव झाले पाहिजे तसं. बाकी मी तर काही ऍड नाही करत बिकॉज ऑफ माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे म्हणून. मी 5 मिनिटं असंच ठेवेन, असंच नॉर्मल असंच हे करत राहील. देन त्याच्यानंतर मी अप्लाय करणार आहे. डायरेक्टली मी अप्लाय नाही करत. थोडंसं त्याला प्रॉपर कलर आला पाहिजे, तो पण थोडासा जास्त ब्राऊन झाला पाहिजे. चला, काय नखरे असतात ना स्किन केअर हे ते असं तसं, पण केलं पाहिजे, गरजेचं आहे खूप. नंतरला मग वेळ निघून गेल्यानंतर मग समजतं ते केलं असतं तर परवडलं असतं. सो एनिवे, काही कामं नाहीत. ऑफिसवरून आल्या आल्या जरा रील स्क्रोल केले. देन आता मग म्हटलं की हे करतेच आहे तर मग ब्लॉग स्टार्ट करूया. तर मी केला आता ब्लॉग स्टार्ट. आय थिंक प्रॉपर झालेलं आहे हे. मी जास्त थिक अप्लाय नाही करत, एकदम असं नॉर्मल लेअरच हे करते.
असं करायचं म्हणजे आधी पूर्ण फेस मस्तपैकी वॉश करून घ्या. मी मुलतानी माती लावायच्या आधी म्हणजे फेसला अप्लाय करायच्या आधी मी कुठलाच फेस वॉश नाही यूज करत. नॉर्मल पाण्याने किंवा क्लिन्झिंगने मी फेस वॉश करते. सो आपलं आता हे रेडी आहे, तर फक्त अप्लाय करायचे. तर मग चला अप्लाय करूया. बर्ड्स काढते. चलो ह्याच्याने ना म्हणजे असं स्किन खूप जास्त स्मूथ होते, एकदम प्रॉपर असं. ही लेअर जास्तच हे झाली पातळ. तुम्ही थोडीशी थिकच ठेवा, माझ्याकडून जास्त जरा पातळ झाली आहे. प्रॉपर अप्लाय करा, प्रॉपर. मी ना म्हणजे मी ह्याच्या आधी ना मुलतानी माती गावावरून आणायची मस्त, पण आता ती संपल्यामुळे पॅकेटवाला यूज करते. ते ना म्हणजे लावल्या लावल्या एकदम असं सुकायचं पटकन. आता हे मी यूज करते, हे पण तसंच आहे, पण ते जरा नॅचरल असं गावचं कसं एकदम जरा नॅचरल असतं. तर हे तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक शॉपमध्ये किंवा मेडिकलमध्ये गेलात ना, इझिली तुम्हाला भेटून जाईल. सगळ्यांना माहिती तर असेलच. काही काही लोक असतात विचारतात कुठून घेतलं, कितीला घेतलं, काय असं तसं. सो मी ना प्रॉपर जास्त असं नोजलाच यूज करते, कारण की तिथे ब्लॅकेट्स वगैरे असतात ना, तर कॉफी पावडरने ते थोडेसे कमी होतात. टी शर्ट चेंज करायला पाहिजे होतं, सगळं टी शर्ट पडते. कुछ नहीं कर सकते मेरा, कुछ भी कर सकती हूँ कभी भी. ना 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 ना. मम्मी तू लावते मुलतानी माती? आता मूड नाही बाई माझ्या. मम्मीचा मूड नाही. गळते पूर्ण असं. कळलं नाही पाहिजे, कळलं पाहिजे म्हणजे झालं. मला असं खूप आवडतं यार फेसवरती असं हे करायला, पण कधी कधी मी खूप कंटाळा करते. काय माहिती पिंपल्स कधी जाणार आहेत, म्हणजे गेले तर आहेत ऑलमोस्ट, पण कायमचं कधी जाणार काय माहिती यार. ह्याच्यात ना मला असं प्रॉपर दिसत नाही. हे तुम्ही पाहिजे तर हाताने सुद्धा लावू शकता. मी हे ह्याच्यासाठी लावते कारण की इथे ना प्रॉपर ते लागलं पाहिजे सगळीकडे. हाताने कसं पूर्ण हे होतं ना. मी ना आधी स्टार्टिंगला जेव्हा मी लावायची ना, तर मी असं जरा ते स्क्रबिंग सारखं करायचे बिकॉज ऑफ असं
पूर्ण काय बोलतात टॅन निघेल अशी. पण आता मी ते काही नाही करत, फक्त लावून मी ठेवते. स्क्रब नाही करत बसत मी आता. पूर्ण असं नेकला सुद्धा अप्लाय करते. टी शर्टची वाट लागलेली आमच्या टी शर्टची. सो तर मग आता हे 15 मिनिट्स मी असंच माझ्या फेसवरती ठेवणार आहे. बघूया आपण. चला मग. हे ना मी ब्लॉग बनवतानाच असं सगळा आवाज येत असतो नुसता. कुणी येणार कुणी जाणार, काय नाही करू शकत मी. तर मग तोपर्यंत नेल्सला मी शेप देते स्वच्छ. मी ना असं काय बोलतात टी शर्ट वरती पडलं हे दिसते का. मी असं माझं हे असं काही नसतं की आता हे केलं पाहिजे तसं हे केलं पाहिजे. कधी पण काही पण मी करते. तर मला जरासे नेल्स वाढवायचे आहेत. सर मग त्याची सराव चालू आहे. काही बोलते. तर मग आता त्या नेल्सला प्रॉपर शेप देते. तुम्ही जसे जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की पटपट असे नेल्स ग्रो करायचे, तर तुम्ही ना रोज नेल्सला शेप द्या. म्हणजे ते एकदम शेपमध्ये पण येतील आणि प्रॉपर लगेच हे होतात, ग्रो होतात ते. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. कारण की मला जेव्हाही नेल्स असे वाढवायचे असतात ना, तर तेव्हा मी हेच करते. जास्त हे नाही करत. नेल्स केल्यावरती मी घरात कामं करते, सो ते जास्त दिवस टिकून नाही राहत. जास्तीत जास्त 2 आठवडे राहतात. आणि त्याच्यानंतर लिप्सला पण लागले. आता उद्यापासून मी विचार केलाय ब्लॉग बनवणं कंटिन्यू करू. पण मला वेळच नाही भेटत ब्लॉग वगैरे बनवायला. सकाळी जिमला जावा, जिमवरून या, परत कामाला जावा, कामावरून या. मग कधी काय कामं असली तर ती घरातली मी करते. ऑलमोस्ट मम्मीच कामं करते जास्त तरी. पण आता आज मला वाटलं जरा हे लावू, कारण की 2.5 months झाले असतील मी अप्लाय नव्हतं केलं अजून. नाहीतर आधी मी आठवड्यातून 2दा किंवा 3दा यूज करायचे. कारण की माझा खूप फेस ऑइली व्हायचा म्हणून. आणि हे लावल्यामुळे ना जरा ऑइल कंट्रोल होतं फेसमध्ये. आता ते हळूहळू सुकत चाललेलं आहे. 15 मिनिट्स नंतर मी वॉश करणार आहे. गुदगुल्या होत आहेत यार. इथे तर लावलंच नाही. मेन पार्ट हा असा आयब्रोचा चमकला पाहिजे. तर गुदगुली होते. काय स्किन केअर वगैरे करायचं म्हटलं ना, म्हणजे असं खूप जास्त असे प्रोडक्ट्स वगैरे काढायला लागतात किंवा काय 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 हे टाकायला लागतं. तेवढे मी कष्ट नाही घेऊ शकत. बघितलं नेल्सचं पण ह्याच्यात पाडलं मी शेट. तर मी एवढे कष्ट नाही घेऊ शकत गाईस. सो देखते हे अभी. एवढं वेस्ट. जर नंतर मम्मीने लावलं तर मम्मी लावेल, नाही तर मग ते पण नाही. मला कॉल येतो, कॉल अटेंड करते बाई. मस्त हे अर्ध सुकलेलं आहे. तर बघू अजून 5 मिनिटं ठेवेन, म्हणजे 15 मिनिट्स कम्प्लिटली होऊन जातील. देन त्याच्यानंतर वॉश करेल. ऑलमोस्ट हे हाफ सुकलेलं आहे. देन अजून 5 मिनिटं ठेवेल, देन त्याच्यानंतर वॉश करेल. इथे राहून गेलं, इथे राहिलंय. कारण की मी असं फोनमध्ये बघून लावलं ना, नाहीतर नाही मी मग आरशासमोर लावते. लेट्स सी होत आहे.
पण हे जसं जसं हळूहळू जसं ऑब्झर्व होतं ना, तसं जसं पूर्ण फेस एकदम टाईट होतं. तुम्ही ना ह्यामध्ये बेसन, मुलतानी माती आणि दूध टाकून सुद्धा अप्लाय करू शकता. बिकॉज ऑफ माझी सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे मी फक्त कॉफी आणि हे टाकते. कधी-कधी बेसन टाकते. नाहीतर ते पण नाही. फक्त एवढंच अप्लाय करते. ह्याच्याने ना खूप स्मूथ होतं स्किन आणि जास्त असं इरिटेशन नाही होत फेसला. 5 मिनिटानंतर आता मी नॉर्मल म्हणजे थंड पाण्याने फेस वॉश केलेला आहे. बघू शकता तुम्ही. म्हणजे असं तुम्हाला इथे प्रॉपर दिसत असेल, पण खूप छान वाटतंय. खूप मस्त वाटतंय. दिसलं? तुम्ही सुद्धा असेच करा. आणि एक कॉटनच्या टॉवेलने वगैरे तुम्ही फेस मस्तपैकी असं जास्त जोर नाही द्यायचा. फेस पुसताना म्हणजे तोंड पुसताना एकदम हलक्या हाताने पुसायचं. एकदम सॉफ्ट होते स्किन. एकदम सॉफ्ट. एकदम सॉफ्ट आणि खूप छान पण वाटतं. चला आता झोपते. हा ब्लॉग मी इकडे सेंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.